नमस्कार. पावसाळ्याच्या दिवसात पावसात भिजल्याने वातावरणातील बदलाने शरीरातील कफ वाढतो, अंगजड होते, सर्दी, खोकला, घसा दुखणे, थकवा जाणवतो, पचन मंदावते. अशा वेळी आपण काढा घेतला की आपला कफ मोकळा होऊन आपल्याला तरतरी येण्यास मदत होते, अंगातील कणकणी कमी होते. म्हणूनच सर्दी कफ विकारासाठी काढा हा रामबाण उपाय आहे. चला तर आपण पाहूया घरगुती साहित्य वापरून गुणकारी काढा कसा बनवायचा. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्यात आपल्या घरात सहज उपलब्ध असं साहित्य आपण घेणार आहोत. यासाठी आपण जे घेतलं आहे ते ओवा घेतला आहे. आपण साधारणतः अर्धा चमचा आपण ओवा घेतला आहे. 5 लवंगा घेतलेल्या आहेत. परत आपण 1 इंच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या वेलची घेतल्या आहेत. 9-10 आपण काळी मिरी घेतली आहेत. 7-8 आपण तुळशीची पानं घेतली आहेत आणि थोडासा गवती चहा घेतला आहे. आणि पुढे आपण हळद वापरणार आहोत, आल्याचे तुकडे घालणार आहोत. हळूहळू आपण बनवू, त्यामध्ये काही आपण गोष्टी ॲड करणार आहोत. तर आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर ह्या काढा बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये आधी 2 ग्लास हे पाणी घेतलेलं आहे. आणि हे पाणी आता आपण गॅसवर ठेवण्याआधी काय करणार आहोत, आपण इथे हा मसाला कुठलाही कुटून घेणार नाही आहे. काय करणार आहोत आता आपण, तर यामध्ये मी पहिल्यांदा बघा मिरं घालून घेतली, 9-10 मिरं. नंतर आता मी इथे लवंगा घातल्या, दालचिनीचे तुकडे आहेत, ते दालचिनीचे तुकडे मी आणखी छोटे करून घेते आणि पाण्यात टाकते. आणि जी वेलची आहे आपल्याकडे तिचेही तुकडे करून घालते. आणि आजची ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर वेलचीचेही तुकडे घातलेत, लवंग घातली आणि हा जो ओवा आहे हाही मी हातावर थोडासा क्रश करून पाण्यात घालते. आणि आपण हे आता कुटून नाही घेतलं तर आपण काय करणार आहोत, आणि तुळशीची पानं धुवून घेतली आणि ती घातली आणि गवती चहा आहे तोही घातला. आणि हे मी सगळं घालून 1 तासभर पाण्यात घालून ठेवलं होतं. आणि त्यानंतर आता हे पाणी जे आहे, आपला काढा जो आहे तो आता मी गॅसवर ठेवला आहे, गॅस चालू केला आहे. त्यात हळद घातली बघा 1 चमचा आणि ते हलवून घेऊयात. काय केलं की आपण हे कुटून नाही घेतलं की बरेचदा आपल्याला कुटायला वगैरे वेळ नसतो तेव्हा गडबडीत, मग त्यामुळे आळस केला जातो, काढा बनवला जातो. मग त्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे की हे सगळं साहित्य आपण पाण्यात घालायचं आणि ते साधारणतः अर्धा-पाऊण तास 1 तासभर आपण ते पाणी ठेवून द्यायचं आणि मग गॅसवर ठेवून आपण ते उकळायला ठेवायचं. म्हणजे त्यामध्ये काढा व्यवस्थित आपला तयार होतो आहे बघा. आणि मी काढ्यावर झाकण ठेवलं आहे, परंतु थोडंसं झाकण मागे घेऊन ठेवलं आहे, थोडीशी गॅप ठेवली आहे त्यामध्ये की जेणेकरून काढा उकळल्यावरती तो उतू जाऊ नये. आणि आता मी थोड्या वेळाने आपल्याला दाखवते बघा, छान उकळी आली आहे. ॲक्च्युली मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी झाकण काढलं आहे, नाही ते झाकण न काढताच आपण उकळत ठेवणार आहोत की मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले की हे बघा आपला काढा साधारण कसा तयार होतो. हे बघा आपल्या काढ्याला चांगली उकळी आली आहे. आणि आता पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे. आणि आपण इथे 2 ग्लास पाणी घेतले, तर त्या 2 ग्लासाचं निम्म पाणी व्हायला हवं, म्हणजे 2 ग्लासाचं 1 ग्लास पाणी होईल इथपर्यंत आपण तो काढा आपला उकळून घेणार आहे. काढा उकळून घेताना आपली गॅसची फ्लेम जी आहे ती आपण मंदच ठेवणार आहोत, लो ठेवणार आहोत. हे बघा आता साधारण 15-20 मिनिटानंतर हा आपला काढा 2 ग्लासचा 1 ग्लास होऊन तयार झालेला आहे. यामध्ये मी आता अर्धा चमचा गूळ, म्हणजे एक छोटा गुळाचा खडा घातलेला आहे. आपण पाहू शकता खूप छान रंग आला आहे. आणि एक गोष्ट सांगायची राहिली की माझं स्किप झालं, मी यामध्ये आल्याचे तुकडे घातले आणि त्याचा व्हिडिओ करतानाचं राहिलेलं आहे शूटिंग करणं, त्यामुळे यामध्ये आल्याचे तुकडेही आपण घातले. साधारणतः 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून आपण यात घातले. तर आपण यामध्ये जे मिरं, लवंग, वेलची, हळद, ओवा, आलं हे जे वापरलं आहे, हे सगळे जे आहेत ह्यांच्यामध्ये जे गुणधर्म आहेत त्यामुळे यातनं आपल्या शरीरातला कफ सुटण्यास मदत होते आणि त्यामुळे आपल्या शरीरातला कफ बाहेर पडतो आणि आपली सर्दी आणि खोकला लवकर बरा होण्यास मदत होते. आणि त्याच तापही कमी होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा काढा गरम पिल्यानंतर दरदरून घाम येतो आणि तापही आपला उतरतो. तर असा हा बहुगुणी आपला हा काढा तयार आहे, आपण पाहू शकता.
आणि हा काढा पिण्याची एक पद्धत म्हणजे साधारणतः आपण हा गरम गरम काढा बनवला तर गरम गरम प्यावा. जर आपल्याला खूप सर्दी पडायचं असेल तर तो गरम गरमच प्यावा. असा हा बनवला की आता मी थोडा वेळ ठेवणार आहे फक्त, आणि त्यानंतर म्हणजे मुरत ठेवायचा तो, आणि मुरून झाला की बघा आता मी तो गाळून घेते. मी साधारणतः अर्धा तास तो मुरत ठेवला होता, गॅस बंद करून झाकण ठेवून दिला होता बाजूला, आणि आता मी तो गाळून घेते. आणि हा गाळलेला काढा लगेचच घ्यायचा आणि पांघरुणामध्ये डोक्यावर पांघरून घेऊन झोपून जायचं, की त्यामुळे काय होतं की आपल्या अंगाची उष्णता निर्माण होते आणि घाम येतो आपल्याला, आणि आपल्याला घाम आल्यामुळे आपल्या अंगात जर ताप असेल, कणकणी असेल तर ताप निघून जातो. त्यामुळे आपल्याला लगेच बरं वाटायला लागतं, कफ कमी होतो आपला. त्यामुळे हा काढा असा बनवल्यानंतर आपण गरम गरमच प्यायचा आहे. आणि जर लहान मुलांमध्येच आपण म्हटलं तर 5 वर्षापेक्षा कमी मुलांना 2 चमचे द्यायचा आहे आपण हा काढा. 5 वर्षापेक्षा जर मोठी मुलं असतील तर त्यांना आपण हा पाव कप काढा देऊ शकतो, आणि 10 वर्षावरील मुलांना आपण हा अर्धा कप काढा देऊ शकतो. आणि मोठ्या माणसांनी हा 1 ग्लासभर जरी काढा पिला, आपल्या अंगात जर खूप उष्णता नसेल तर 1 ग्लासभर पहिल्या दिवशी तर नक्कीच घ्यावा. असा 3 दिवस आपण हा काढा घ्यायचा, आणि सकाळ संध्याकाळ असा हा आपण काढा घेतला तर खूप चांगला आहे. सकाळी अनुषापोटी काढा घ्यायचा आणि रात्री झोपताना काढा घ्यायचा, पण घेताना काढा नेहमी गरम करून घ्यायचा. 1 दिवस केलेला हा काढा 2 दिवस नीट राहतो, त्यामुळे आपण हा झाकून ठेवू शकतो, पण लागेल तेव्हा थोडा गरम करून घ्यायचा. तर अशी ही काढ्याची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा, आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. नमस्कार.